महाराष्ट्राची अस्मिता आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रतीक असलेला जिरेटोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घातल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी नरेंद्र मोदी आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर टोप दागले। दरम्यान इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनीही या प्रकारावर तीव्र भावना व्यक्त केल्या, तर प्रफुल्ल पटेल यांनी याबद्दल महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे असं मत देखील इंद्रजित सावंत यांनी व्यक्त केलंय। काय महत्व आणि आजच्या प्रकाराकडे कसं बघता? शककर्ते शिवाजी महाराजांनी स्वतःच्या मस्तकावर जे एक अनोखं मंदिर परिधान केलेला होता त्याला आपण जिरेटोप म्हणतो, आणि हा जिरेटोप शिवाजी महाराजांचं प्रतीक आहे। हा जिरेटोप इथल्या महाराष्ट्राचं प्रतीक आहे। तुम्ही बघाल तर महाराष्ट्र शासन शिवछत्रपती पुरस्कार देत आहे, त्या पुरस्काराचं प्रतीक चिन्ह म्हणून जिरेटोप आहे, म्हणजे त्याच्यात नुसता जिरेटोप ते प्रतीक आहे। आणि आपल्याला माहित आहे की शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की एक दोन चार गोष्टी आपल्या नजरेसमोर लगेच येतात। त्यातली पहिली गोष्ट कोणती येत असेल तर ती आहे तो जिरेटोप। आणि हा जिरेटोप शिवाजी महाराजांच्या नंतर त्यांचे दोन सुपुत्र सोडले, छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती राजाराम महाराज, तर त्यानंतरच्या छत्रपतींनी सुद्धा स्वतःच्या मस्तकावर परिधान केला नाही। इतकं याचं महत्व आणि मोल महाराष्ट्राला आहे किंवा छत्रपती घराण्याला सुद्धा होतं। आणि प्रफुल्ल पटेलांसारखा एक व्यक्ती लांगून चालन करायचं मोदींचं म्हणून शिवाजी महाराजांचं प्रतीक असणारी गोष्ट त्यांच्या मस्तकावर ठेवतो, आणि मोदी साहेब सुद्धा ते ठेवून घेतात आणि खूप वेळ ठेवून घेतात। याच्यामध्ये प्रफुल्ल पटेलांना मोदी हे शिवाजी महाराज वाटतात का असा एक प्रश्न आहे, आणि मोदींना सुद्धा आपण शककर्ते शिवाजी महाराज झालो आहोत का असं वाटायला लागलंय का हा एक प्रश्न आहे। कारण याच्या अगोदर तो गिरिराज काय कोणतं भाजपचे होते, त्यांनी मोदींच्यावर आज का शिवाजी मोदी म्हणून एक पुस्तक लिहिलं होतं, अजून सुद्धा आहे ते पब्लिक डोमेन मध्ये। तशी चित्र तयार केली होती शिवछत्रपतींच्या वेशभूषेमध्ये मोदींची। ही गोष्ट शिवछत्रपतींचा अपमान करणारी आहे, शिवाजी महाराजांच्या प्रतीक असणाऱ्या गोष्टीची अपमान करणारी आहे, आणि प्रफुल्ल पटेलांनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे।